नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या आपल्या जी-डी-पी अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ते म्हणजे धर्मदाय संघटनेचे जर तुम्ही मागच्या वेळेस फॉर्म भरलेले असेल, तर त्याचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे. ठीक आहे. निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे. परंतु आजची 24 मार्च 2026 रोजी हा जाहीर झालेला आहे. परंतु याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. त्या तुम्हाला थोड्या ज्या आहे ते लक्षात ठेवणं जे आहे ते गरजेचं आहे. तर सर्वप्रथम लक्षात असू द्या, की याचं जी जाहिरात होती ती 9/9/2025 रोजी सर्वप्रथम प्रसिद्ध जी आहे ती झालेली होती आणि त्याच्यानंतर मग याचा पेपर जो आहे तो घेण्यात आलेला होता आणि त्याच्यानुसारच मग याच्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या चालणार होत्या. परंतु याच्यामध्ये आता काही महत्त्वाच्या गोष्टी, सूचना ज्या आहेत त्या तुमच्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. या सूचना ज्या आहेत तुम्हाला तुमच्या वैयक्तिक ईमेलद्वारे सुद्धा स्वतंत्रपणे जे आहे ते कळवण्यात येणार आहे. कागदपत्र पडताळणी संदर्भात सुद्धा सूचना ज्या आहेत त्या ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे. पण तरी सुद्धा लक्षात असू द्या, की काही सूचना तुमच्यासाठी मी इथेही ज्या आहेत त्या सांगून देतो. जेणेकरून तुम्हाला जो आहे तो कोणताही प्रॉब्लेम जायला नको. तर पहिली गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, त्याच्यामध्ये क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे, की सदर निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवाराची नियुक्ती झाली असं कन्सिडर होत नाही. ठीक आहे, लक्षात असू द्या. जी यादी प्रसिद्ध झालेली आहे, त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल, ठीक आहे, ती यादी कुठे आहे, काय आहे, ते सुद्धा तुम्हाला आता कळून जाईल. पण लक्षात असू द्या, की सदर निवड यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट असेल, तर याचा अर्थ असा अजिबात होत नाही, की तुमची निवड जी आहे ती झालेली आहे. कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात असू द्या, की अंतिम नियुक्ती जी आहे, ती तुमची संबंधित कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी यांच्या नंतरच जी आहे ती कन्सिडर केल्या जाईल. म्हणजे काय रे, पडताळणी केल्यानंतर पूर्ण प्रमाणपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला जे आहे ते कन्सिडर केलं जाईल, की तुम्ही जे आहे ऑलरेडी लागलेले आहात म्हणून. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा अजिबात होत नाही, की निवड यादीमध्ये नाव आहे म्हणजे माझं निवड झालेली आहे. जोपर्यंत कागदपत्र पडताळणी होत नाही, तोपर्यंत तुमची निवड जी आहे ती पूर्णपणे ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून असंही सांगण्यात आलेलं आहे, की जर उमेदवारांनी एखादी कागदपत्र सबमिट केली किंवा त्याने जो फॉर्म भरलेला होता, याच्यामध्ये जी माहिती आहे ती खोटी असेल, तर त्याचं जे पूर्णपणे उमेदवारी जी आहे ते बाद ठरवण्यात येणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही हयगय केली जाणार नाही. जर एखादी जरी माहिती खोटी आढळली, जन्मडेट का असेना, त्याची माहिती जी आहे ती पूर्णपणे बाद जी आहे, म्हणजे त्याची सिलेक्शन जे आहे पूर्णपणे बाद ठरवलं जाईल. आणि तसेच सांगितलंय, की वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरलेला जर कोणता उमेदवार असेल, तर त्याची निवड यादीमधून नाव सुद्धा कमी करण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे जर वैद्यकीय तपासणी जेव्हा तुमची होईल, मेडिकल टेस्ट जेव्हा होईल, त्याच्यामध्येही सुद्धा तुम्ही अपात्र ठरले, तर तुमची सुद्धा त्या निवड यादीमधून नाव जे आहे ते काढण्यात येणार आहे आणि त्यावेळेस मग जे प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये जे नाव असेल, त्यांना मग जे आहे ती संधी दिल्या जाणार आहे. ठीक आहे. तर तुमचं निवड यादीमध्ये नाव असेल किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल, तर वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काम नाही. कारण की निवड यादीमधून भरपूर कॅन्डिडेट जे आहे ते कमी होतील, तर त्यांच्या जागी तुम्हाला निवडलं जातील. परंतु तुमचं जर निवड यादीमध्ये नाव असेल, तर आपलं कागदपत्र आणि मेडिकल टेस्टसाठी तयार राहा. कारण की त्याच्याबद्दल लवकरच तुमच्या ईमेलवर जे आहे ते सूचना येऊन जाईल. ठीक आहे. आता याच्या पुढच्या अपडेटसाठी म्हणजे तुम्हाला ती सिलेक्शन लिस्ट पाहिजे असेल, तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. तुम्ही डायरेक्ट जे आहे ओपन करून पूर्ण लिस्ट वाचू शकता. आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा, कारण की ही छोटीशी अपडेट जी आहे तुम्हाला द्यायची होती. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा.